नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आणि रमाला तर खूप अशी दारूची नशा चढते आणि दोघी नेमकं काय करतात हे दोघींना सुद्धा काही कळत नाही. तेव्हा सीमा ही रमाला म्हणते की चल डान्स करूयात आणि परत सीमा म्हणते की नको ग. तर रमा म्हणते की नाही आई चला आपण डान्स करूयात. म्हणून रमा ही गाणं लावते. तेव्हा सीमा म्हणत असते की जर कोणी आले तर मग मला तू सांग, म्हणजे मग मी डान्स करण्यासाठी थांबेल, मला खूप लाज वाटते. तेव्हा मात्र रमा ही जेव्हा म्युझिक चालू करते, दोघी मस्त असा डान्स करत असतात. तर आजी येते आणि आजी ते सर्व बघून डोक्याला हात लावून घेते. तेव्हा सीमाचे लक्ष आजीकडे जाते म्हणून सीमा लगेच तोंड लपवते. परंतु रमा मात्र सीमाच्या पुन्हा हाताला धरते आणि तिला डान्स करण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा दोघी परत डान्स करायला सुरुवात करतात आणि तेवढ्यात रेवा आणि मयुरी सुद्धा खाली येतात. तेव्हा मयुरी आणि रेवा हे सर्व बघून अगदी खुश तर होतातच, परंतु मयुरी म्हणते की अगं ह्या दोघींचं काही इतका वेडेपणा सुरू आहे, काही पण करते ह्या दोघी जणी. तेव्हा मयुरी आणि रेवा त्या दोघी त्यांच्याकडे बघून खूप हसत असतात. तेव्हा मात्र आता आजीला तर खूप पारावर चढलेली असते, आजीला खूप राग अनावर होतो. तेव्हा लगेच सीमा ही चप्पल काढते आणि चप्पल काढून हातात घेऊन ती डान्स करत असते. नेमकं काय चाललं हे त्यांच्या दोघींना काही सुचत नाही. तेवढ्यात अक्षय आणि आनंद सुद्धा बाहेर येतात. अक्षय म्हणतो की आई, अगं आई हे काय चाललंय. तर लगेच आई म्हणते की अरे काय काय चाललंय. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मुलगा आईला विचारतो काय हे काय चाललंय. तेव्हा आई ही डान्स करत म्हणते की डान्सिंग. तेव्हा मयुरी आणि रेवाला तर आणखीन जोरात हसायला येते, आनंद सुद्धा खूप हसत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काय काय ही आईची अवस्था झाली. अगं पण मस्त आहे, कर कर एन्जॉय कर असे अक्षय सुद्धा म्हणतो. तेव्हा लगेच आजी ही रागाने म्हणते की सीमा पुरे कर आता. तेव्हा सीमा ही म्हणते की चुकल्या चुकल्या आई चुकल्या, त्यांना तर मराठी येत नाही, ते थेर नसतात ते थेरकन असं म्हणतात. म्हणून सीमा ही तिच्या त्या नशेमध्ये भाषेत बोलायला सुरुवात करते. अक्षय आणि आनंद डोक्याला हात लावून घेऊन खूप हसतात. तेव्हा अक्षय आजीला समजावतो की आजी अगं जाऊन दे, कशाला ओरडतेस, आईला एन्जॉय करून दे. तेव्हा आजी म्हणते की काय अक्षय, अरे तू याला एन्जॉय करणं म्हणतोस, अरे थेर आहे ती थेरच. तेव्हा अक्षय म्हणतो ग आजी काही पण काय बोलतेस, आईला मनासारखं जगून दे, तरी तिला एन्जॉय करून दे. आणि तेवढ्यात जान्हवी ही तिला सुद्धा खूप अशी दारूची नशा चढते आणि ती सुद्धा हलत डोलत बाहेर येते. तेव्हा मात्र मयुरी हे सर्व बघून आणखीन खुश होते आणि रेवाला म्हणते की खरंच. तेव्हा सर्वजण डान्स करायला सुरुवात करतात आणि जान्हवी डान्स करता करता मयुरी आणि रेवाला एक जोराचा धक्का देते आणि ती सुद्धा डान्स करायला सामील होते. आनंद अक्षय सुद्धा त्यांच्याबरोबर एन्जॉय करतात आणि तेवढ्यात अभि आणि काका सुद्धा हे डान्स करतच खाली येतात. अस्मित मात्र ह्या मस्त पायरीवर उभा राहून त्यांची गंमत बघून त्यांना टाळ वाजवतो. आजी तर आता डोक्यालाच हात लावून घेते की खरंच आता सीमा पार झाली. सर्वजण मस्त डान्स करत एन्जॉय करत असतात. रेवा आणि मयुरी या दोघींचं मात्र हसण्याचं काम हे सुरू असतं. तेव्हा आजी रेवालाच ओरडते, रेवाला खुणावते की काय हे रेवा तूच केले हे सर्व. रेवा म्हणत असतं की आजी जाऊन द्या, म्हणजे खुणावून सांगते. अक्षय अगदी खुश होऊन रमा आणि सीमाकडे बघत असतो. तेव्हा डान्स करता करता इतके दमून जातात तर अक्षय, आनंद, अस्मित आणि अभि हे एकमेकांच्या अंगावर पडूनच झोपी जातात. तर इकडे मयुरी, आजी आणि जान्हवी, रेवा ह्या सुद्धा एका बेडवर झोपी जातात. तर इकडे मात्र सीमा आणि रमा ह्या रूम मध्ये दोघीच असतात आणि त्या खूप हसत असतात. रमा म्हणत असते की खरंच आई काही पण म्हणा पण आज मात्र खूप मज्जा आली. सीमा म्हणते की हो ना बापरे खरंच खूप मज्जा आली आणि खरी मज्जा तर तेव्हा येणार आहे अगं रमा, तुझं आणि अक्षयचं लग्न होणार तेव्हा मस्त मोठं असं लग्न करूयात, म्हणजे अक्षय आणि रमा असे. तर लगेच रमा म्हणते की हो हो लाजते सुद्धा आई, एकदम मोठं असं लग्न करूयात. सीमा म्हणते की अगं ऐक ना रमा, मी अक्षयला असे सांगणार आहे की तुला हनीमूनसाठी युरोपला घेऊन जाण्यासाठी. तेव्हा रमा म्हणते की काय युरोपला आई. सीमा म्हणते की अगं काय सुंदर आहे युरोप, तुला काय सांगू. रमा विचारते की आई अहो तुम्ही गेला होतात का. सीमा म्हणते की नाही ग, पेपरमध्ये वाचते ना, युरोप खूप सुंदर आहे आणि तिकडे ना आपल्या घरातील नसणार आहे, त्यामुळे घरच्यापासून अगदी लांब तुम्ही दोघे निघून जा आणि नको तिकडे आपल्याला आपल्या घरचे. आणि रेवा तर नसणारच तिकडे, रेवा बघ नसणारच. तेव्हा रमा म्हणते की अहो आई ती कुठे गेली असेल. तर सीमा म्हणते की ती गेली असेल जेलमध्ये. तर सीमा ही अगदी अशी लांब सुरात म्हणत असते. तेव्हा रमा म्हणते की आई
अहो सांगायचं नाही कुणाला. सीमा म्हणते की हो हो अगं ते आपलं सिक्रेट आहे, सिक्रेट, जेलचं सिक्रेट. रमा पुन्हा तिला म्हणते की आई अहो हळूच, शांत, जेलचं सिक्रेट. तेव्हा सीमा परत हळूच म्हणते की अगं जेलचं सिक्रेट आहे आपलं. तेव्हा रमा म्हणते की आई मला आता असे वाटते की मी सुद्धा बाहेर जाऊन झोपते आणि तुम्ही सुद्धा आता झोपा, नाहीतर परत जर कोणी बघितले तर त्यांना असे वाटेल यांनी परत घेतले की काय, म्हणून त्यांना संशय येईल. तेव्हा सीमा म्हणते की हो हो जा आणि गुड नाईट, जा तू झोप आता, असेच काही दिवस असे झोप, आता थोडेसेच दिवस बाकी आहेत. रमा म्हणते की हो आई आता त्या रेवाचे थोडेच दिवस राहिलेले आहे, आता तिची वाट लागणारच आणि चला आई गुड नाईट. तेव्हा सीमा म्हणते की हो गुड नाईट. तेव्हा रमा परत विचारते की आई अहो तुम्ही बऱ्या आहात ना. सीमा आपला पदर हातात घेते आणि तोंडावर लाजत म्हणते की अगं मी बरी आहे ना, आणि खूप लाजते. तर रमा म्हणते की आई वेगळेच काहीतरी वाटतात तुम्ही, नक्की काहीतरी आज चांगलं वाटतं, म्हणून रमा सुद्धा खुश होते. तर सीमा तिला गुड नाईट असे करते. रमा म्हणते की हो हो आई झोपा. तर सीमा झोपते, रमा तिच्या अंगावर टाकते आई झोपा. तेव्हा रमा ही बाहेर झोपायला आपल्या किचनच्या तेथे येते हॉलमध्ये. तर तेवढ्यात जे काही गेटमधून 2 चोर असतात तर ते तेथे घुसतात आणि तो एकाला विचारतो की काय रे हेच ते घर आहे का. तेव्हा तो दुसरा म्हणतो की हो हो हेच ते घर आहे आणि लग्नघर सुद्धा आहे आणि काय तर म्हणे आज येथे पार्टी सुद्धा होते, म्हणजे श्रीमंत घर. मात्र आता दारू पिऊन असं सून झोपलेलं असेल, त्यामुळे आपल्याला आता दागिने आणि जे काही पैसे असतील ते आता आरामात मिळतील, कारण लग्नघर असल्यामुळे ते दागिने सुद्धा आता येथे भरपूर असतील. आणि चल चल असे म्हणून दोघेही आपल्या तोंडाला मास्क लावतात आणि आतमध्ये प्रवेश करतात. आणि ते आतमध्ये येतात तर रमाला काही झोप अजून लागलेली नसते आणि ती ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते. तेव्हा ते दोघे आतमध्ये आल्यानंतर रमाचे त्यांच्याकडे लक्ष जाते. तेव्हा रमा मुद्दाम थोडंसं झोपण्याचे नाटक करते. तेव्हा लगेच तो जो काही एक चोर असतो त्याच्या रमाकडे लक्ष जाते आणि तो रमा ही तेथे खाली झोपलेली असल्यामुळे म्हणतो की ती मोलकरीण तेथे झोपलेली आहे वाटतं. तेव्हा तो दुसरा म्हणतो की हिचे नक्की काहीतरी करावे लागेल. तेव्हा मात्र रमा ही झोपण्याचे नाटक करते, परंतु लगेच ते जेव्हा तिच्याजवळ येतात तेव्हा त्या चोराने हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि ते रमाजवळ येतात. रमा जोरात चोर चोर असे करत असते. तेव्हा ते रमाला धमकवतात आणि रमा लगेच खूप घाबरते. तेव्हा तो चाकू घेऊन उभा असतो तर दुसरा चोर म्हणतो की अरे हिने आपल्याला बघितलेलं आहे, तू तिच्याकडे का बघतोस, तिला चाकूने मारून टाक. तेव्हा रमा म्हणते की अहो नको नको मी तुमच्या पाया पडते, मला मारू नका, मी तुम्हाला सर्व सांगते. तेव्हा तो दुसरा चोर म्हणतो की हो बोल बोल लवकर बोल. तेव्हा रमा म्हणते की आता ठरले ना मारायचे नाही म्हणून, तो चाकू मागे घ्या. तेव्हा रमा त्यांना म्हणू लागते की तुम्ही चोरदादा आहात दोघे जण, दागिने आणि पैसे चोरण्यासाठी तुम्ही इथे आलात ना. तेव्हा तो दुसरा चोर म्हणतो की हो ते दागिने तू आम्हाला आणून द्यायचे, दागिने कोणत्या खोलीत ठेवले हे तुला माहिती असेल. तेव्हा रमा म्हणते की हो मला येथील सर्व माहिती आहे, पण तेव्हा तो चोर म्हणतो की पण काय. तर रमा म्हणते की जर मी तुम्हाला सांगितले की येथील दागिने कुठे आहे ते आणि तुम्ही मला देतांका खाचा. तेव्हा तो दुसरा चोर म्हणतो की तू तर खरंच खूप आतल्या गाठीची आहे ग, जेथे खाते आणि तेथेच माती खाते. तेव्हा रमा म्हणते की येथे सर्वजण मातीच खातात, या घरातील सर्वजण माती खाऊच आहेत. तेव्हा तो चोर म्हणतो की हो ठीक आहे देतो तुला आम्ही, परंतु ज्या खोलीमध्ये दागिने ठेवलेले आहेत त्या खोलीमध्ये तू आम्हाला घेऊन चालायची. तेव्हा रमा ही नशेमध्ये म्हणते की काय तुम्ही कसले चोर आहात, वेडे आहात का, चोरी करण्याचा अभ्यास जरा तुमचा कमी पडतो, थांबा मी तुम्हाला सांगते की. आणि जर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन गेले दोघांना त्यांना संशय येईल आणि जर मी एकटीच गेले तर त्यांना संशय नाही येणार. तेव्हा तो दुसरा चोर अगदी खुश होतो आणि काय डोक्यालिटी लावली असे म्हणतो. तेव्हा तो दुसरा उठतो आणि मला तर खरंच संशय येतो की ही नक्की आपल्याला लटकवणार. तेव्हा तो दुसरा म्हणतो की अरे आपण तिला आता हिस्सा देतो, मग ती कशाला आपल्याला गुंतून देईल. रमा म्हणत असते की तुमचे ठरले का लवकर, नाहीतर लवकर सांगा, तिघे सुद्धा आपण यात लटकू. तेव्हा तो दुसरा चोर कुठे ऐकायला तयार असतो. तो म्हणतो की काय करणार, तिने जर मोठा हिस्सा ठेवला आणि आपल्याला तर थोडे थोडे दागिने दिले तर काय उपयोग होणार. तेव्हा त्यातील दुसरा म्हणतो की अरे जर तिने असे काही केले तर आपण तिचा गेम करू डायरेक्ट आणि चल मग बघूयात की ती काय देते ते. आणि दोघे परत रमाजवळ येतात आणि तो चाकू बंद असतो आणि तो रमाला दाखवतो. तेव्हा रमा म्हणते की अहो तो बंद आहे, नापास चोर म्हणून तुम्ही पुरेपूर नापास. तेव्हा तो दुसरा चोर म्हणतो की चल उठ लवकर जा, जिथे कुठे दागिने असतील ते सगळे लवकर घेऊन ये, जास्त हुशारी केली तर लक्षात आहे ना. तेव्हा रमा म्हणते की हुशारी बिशारी नाही करत, मी घेऊन येते. तेव्हा तो म्हणतो की हो हो. रमा उठते आणि त्या दोघांना म्हणते की तुम्ही इथे का उभे आहेत, लपा, कुठेतरी जाऊन लपा, तोपर्यंत मी दागिने घेऊन येते. तेव्हा ते दोघे लपतात आणि रमा रूम मध्ये येते आणि कपाटात येते. तर अक्षयला तेवढ्यात जाग येते. अक्षय आनंदला उठवायला लागतो आणि रमाचं त्याला लक्ष देतो.
येते, रमाचं काय झाले असेल, रमा कुठे असेल, ती नीट असेल ना. पण मला अशी भीती का वाटते म्हणून अक्षय लगेच उठतो. तेव्हा अक्षय लगेच त्या रूम मध्ये येतो आणि रमा कपाटांमधील सर्व दागिने बाहेर काढत असते. तेव्हा अक्षय लगेच तिच्याकडे बघून त्याला धक्का बसतो. तो जोरात ओरडतो की ए रमा, काय करतेस तू. तेव्हा रमा मात्र तिला काही लक्षातच येत नाही की नक्की काय होते ते. तेव्हा ती दागिने सर्व हातात घेऊन अक्षयला दाखवत असते. तेवढ्यात तो चोर जेथे लपलेले असतात तर ते एकमेकांना म्हणत असतात की बघ, ती येणारच नाही, नक्की काहीतरी आपल्याला गुंतून देईल. तेव्हा त्या दुसऱ्याचा मात्र रमावर विश्वास असतो. तो म्हणतो की त्याला थांब जरा, अरे दागिने जरा जास्त असतील म्हणून तिला घेण्यासाठी उशीर लागत असेल, येईलच ती. तेव्हा ज्याचा रमावर विश्वास नसतो तो चोर म्हणतो की वेड्या, अरे गप्प बस, तू इतका सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, ती नक्की घरातील सर्वांना उठेल आणि आपलं कल्याण करून टाकेल. तेव्हा तो दुसरा म्हणतो की अरे ती असे का करेल, यात तिचा सुद्धा फायदा आहे, म्हणूनच तिने आपल्याला हिस्सा मागितला आणि दागिने आणण्यासाठी ती आत गेली, मग आपण सुद्धा विश्वास ठेवायला हवा, येईल, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा रमा धावतच येते आणि ती त्या चोरांना म्हणते की तुम्ही पळा आता इथून, घरातील सर्वजण उठलेले आहे. तेव्हा तो चोर म्हणतो की नक्की मी तुला म्हणत होतो की तू हिच्यावर विश्वास ठेवू नको. परंतु रमा म्हणते की नाही, जेव्हा मी दागिने चोरत होते तेव्हा सर्वजण घरातील उठले, मी तरी काय करू, पण तरी सुद्धा मी तुमच्यासाठी एक दागिना घेऊन आले, हा घ्या. म्हणून रमा तो बॉक्स त्यांच्या हातात देते. तेव्हा चोर म्हणतो की एकच दागिना. रमा म्हणते की हो हो एकच दागिना. रमा म्हणते की हो हो, मला यात वाटा नको, पटकन पटकन असे घेऊन जा, पळून जा. आणि हे बघा, जर तुम्ही आता हे नेलं नाही तर तुम्हाला आता काहीच मिळणार नाही, तुम्ही आता निघा, लगेच ताबडतोब निघा, नाहीतर हाताला काही येणार नाही. तेव्हा लगेच अक्षय धावत येतो. चोर 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 असे करत असतो. तेव्हा ते चोर खूप घाबरतात आणि पळून जातात. परंतु धावत धावत बाहेर येतात तर रमा सुद्धा अक्षयला म्हणजे म्हणू लागतं की चोर 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 चोर. तेव्हा अक्षय आणि रमाच्या आवाजाने सर्वजण लगेच घाबरूनच उठतात आणि बाहेर येतात. तर ते चोर पळून जातात. अक्षय त्यांच्या मागे पळत असतो, परंतु ते उडी टाकतात आणि पळून जातात. तेव्हा लगेच तो दुसरा चोर बाहेर आल्यानंतर म्हणतो की अरे बघ ना, तिने नक्की काय दिले ते. तेव्हा लगेच त्यात जेव्हा ते बॉक्स उघडतात तर रेवा आणि अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र त्यात असते आणि रमाने मुद्दाम त्या चोरांना ते दिलेले असते. तेव्हा ते चोर ते घेतात आणि पळून जातात. तेव्हा घरातील सर्वजण एकत्र येतात आणि आजी तर म्हणते की अरे देवा, घरात इतकी माणसं आहेत परंतु चोरी तर होतेच कशी. जान्हवीची मात्र अजून काही नशा उतरलेली नसते. ती म्हणते की आई आजी, अहो काही पण म्हणा, परंतु चोरांनी मात्र सॉलिड प्रयत्न केला चोरी करण्याचा. तेव्हा आजी जान्हवीवरच ओरडते की जान्हवी, अगं मूर्खासारखं बडबडू नकोस. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की आई आजी, अहो मी तुम्हाला तेच सांगते. तेव्हा काका लगेच जान्हवीला म्हणतात की जान्हवी, अगं गप्पा नंतर मारूयात, आपण बघूयात की चोरांनी काय काय दागिने चोरून नेले ते. तेव्हा रमा म्हणते की हो हो. तर सीमा म्हणते की मला त्या अगोदर सांग, तू चोरांना बघितलेस का. रमा म्हणते की हो. तर सीमा नशेमध्ये म्हणते की ते काय ग, कसे होते दिसण्यासाठी. रमा म्हणते की बघितलं नाही, चेहरा नाही दिसला, अंधार होता, म्हणजे अगोदर दोन माणसं असे फिरत दिसत होती मला, म्हणून मी जरा उठून असे बघितले, मला तर असे वाटले होते की शशिकांत मुकादम आहे म्हणून. तेव्हा आजीला राग येतो. आजी रागानेच रमाकडे बघते. ते नाही का शशिकांत मुकादम इकडे फिरतात फिरतात. सीमा म्हणते की हो हो फिरतात, रात्रीचे सुद्धा फिरतात. तेव्हा अक्षय आणि आनंद काका यांना खूप हसू येते. रमा शशिकांत मुकादम कसे फिरतात हे फिरून दाखवते, ऍक्टिंग करते आणि मला तर असे वाटले होते की नक्की तेच असतील. नंतर जरा डोळे वटारून बघितले तर मला चाकू दिसला, चाकू. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे. मग मी घाबरले आणि मग मी आड्रा ओड्रा केला. आड्रा ओड्रा रमाला म्हणता येत नसते. चोर चोर आड्रा ओड्रा. तेव्हा रेवाने आजी ही नेमकं काय म्हणते काहीच कळत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, हिचे हे ऐकून मग मला जाग आली. रमा म्हणते की हो आड्रा ओड्रा ऐकून. अक्षय म्हणतो की मग मी हेच केलं. तर रमा म्हणते की हो आड्रा ओड्रा. सीमा म्हणते की आरडा ओरडा. आजी म्हणते की ठीक आहे ठीक. आणि सर्वांनी आता कोणाचं काय काय चोरीले गेले ते बघा. रमा म्हणते की हो हो बघा बघा. तर काका आनंदच्या गळ्यामध्ये हात टाकतात, कारण सर्वजण इतके दारूच्या नशेमध्ये अखंड बुडवले असतात. कुणाला नेमकं कोण काय करतो हे काही सुचत नाही. तेव्हा सर्वजण आपापल्या रूम मध्ये जायला निघतात. तेव्हा रमा ही जोरात ओरडते की मी काय म्हणते, कामोल्या मावशींनी तुम्हाला मदत केली तर चालेल का. रमा मुद्दाम अक्षयला म्हणतच की जा ना, तुमचं काही गेले का काय. अक्षय म्हणतो की हो ग हो ग. रमा म्हणते की अहो बघा बघा. अक्षय म्हणतो की बघतो बघतो, चुप चुप. रमा जोरात हसत असते, कारण अक्षय सुद्धा जोरात हसतो, कारण त्या दोघांना सुद्धा माहिती असतं की रेवाचं जे काही रेवा अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे ते मात्र चोराने नेलेले असते, म्हणजे रमानेच त्यांच्या हातात दिलेले असते. तेव्हा सर्वजण आपापल्या रूम मध्ये चेक करून येतात. तर रमाकांत काका पहिले येतात. आजी विचारते की काय रमाकांत,
आहे ना सर्व काही ठीक? काका म्हणतात की हो हो माझं काही गेलेले नाही. आणि तेव्हा एका पाठोपाठ सर्वजण येतात. जान्हवी म्हणते की माझं सुद्धा काही गेलेले नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना सर्वांचं आहे ना सर्वांकडे. तेवढ्यात रेवा बाहेर येते. अक्षय म्हणतो की रमा तुझे नाही ना गेले? रमा म्हणते की माझ्याकडे काहीच नाही. तेवढ्यात रेवा तोंड पाडून बाहेर येते आणि गेले असे म्हणते. माझं मंगळसूत्र चोरीला गेले असे तोंड पाडूनच म्हणते. तेव्हा आजी म्हणते की अरे देवा. बाकी सर्वांना मात्र खूप आनंद होतो की रेवाचं मंगळसूत्र बरं झालं एकदाच चोरीला गेले. अक्षय आणि रमा हे एकमेकाकडे बघून हसत असतात कारण हे त्यांनी मुद्दाम केलेले असते. कारण त्या दोघांना आता आठवते की त्यांनी नेमकं काय केले होते की जेव्हा कपाटातून रमा दागिने घेत असते तेवढ्यात अक्षय आतमध्ये आलेला असतो. तो रमाला म्हणतो की रमा काय करतेस तू हे? रमा म्हणते की अहो शांत जरा शांत. तेव्हा रमा म्हणते की अहो जरा शांत. आपल्या घरात चोर शिरले चोर तर ओरडू नका. अक्षय म्हणतो की काय चोर? रमा म्हणते की अहो ओरडू नका. रमा म्हणते की अहो मी चोर दादाबरोबर आता डील करून आले डील. अक्षय म्हणतो की काय चोरांबरोबर डील? तेव्हा रमा म्हणते की अहो मला त्यांनी चाकू दाखवला होता मी खूप घाबरले होते. अक्षय डोक्याला हात लावून घेतो. अगं रमा काय हे? रमा म्हणते की हो मी त्यांच्याबरोबर डील केली. त्यांनी मला दागिने आणण्यासाठी सांगितलेले आहे. अक्षय म्हणतो की काय त्यांनी तुला सांगितले आणि तू लगेच त्यांचं ऐकलं? रमा म्हणते की अहो थोडंसं म्हणजे असं की जर ते दोघे आतमध्ये आले असते तर त्यांनी सर्व लुटून नेले असते लंपास केले असते आणि त्यापेक्षा मीच आता आले. मी डोकं चालवलं की मी असे आता आल्यानंतर चिमूटभरच दागिने मी त्यांना देणार. सर्व दागिने त्यांना नाही देणार. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावून घेतो आणि रमा अशा वेळी पोलिसांना बोलून घ्यायचे असते. असं डोकं चालवायचं नसतं. तर लगेच रमा म्हणते की अहो नसतं करायचा. पोलिसांना फोन करायची काही गरज नाही. अहो ते भुरटे चोर आहेत भुरटे. एक दागिना दिला की ते निघून जातात. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग त्यांनी तुला बायोडाटा दिला का? तर रमा म्हणते की अहो त्यांनी मला चाकू दाखवला. चाकू दाखवल्यानंतर मी घाबरले म्हणून मी त्यांना म्हणले की अहो चोर दादा आपण ना डील करूयात. आणि त्यांना मला विचारले तुला माहिती असेल की दागिने कुठे ठेवलेले आहेत? तेव्हा मी त्यांना म्हणाले की हो बाबा मला माहिती आहे या घरातील सर्व. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग तू आपल्या घरातील दागिने त्यांना नेऊन देणार का? तेव्हा रमा म्हणते की अहो मी त्यांना फक्त एकच दागिना देणार आहे. तेव्हा अक्षय विचारतो की अगं पण कोणता असा दागिना? तेव्हा जो काही रेवा आणि अक्षयचा मंगळसूत्राचा तो दागिना असतो नावाचा तो दागिना रमा घेते आणि हे हवं आहे का तुम्हाला? हे पाहिजे का तुम्हाला? म्हणून ती अक्षयच्या गळ्याजवळ धरते. तेव्हा अक्षय जोरात म्हणतो की शी हे नकोय मला. तेव्हा रमा म्हणते की अहो मग मी हाच दागिना मी त्यांना देणार आहे. तुम्हाला सुद्धा नकोय ना? देऊन टाकते गरीब आहेत ते बिचारे. तेव्हा अक्षयला सुद्धा हसायला येते. अक्षय म्हणतो की हो अच्छा देऊन टाक जा लवकर तू जा देऊन टाक त्यांना. रमा म्हणते की अहो मी हुशार आहे ना? तेव्हा अक्षय हसून म्हणतो की हो हो खरंच माझी बायको हुशारच आहे. रमा म्हणते की हो आहेच मी हुशार आणि आता मी सांगेल तसेच अगदी तुम्ही करा. आणि हे बघा मी हे बाहेर घेऊन जाते आणि त्यांना सांगते की सर्वजण उठलेत आणि त्यांना मी हे देते त्यामुळे तुम्ही नंतर या. ते पळून जात असताना तेव्हा अक्षय म्हणतो की अगं लवकर जा ते आणखीन काहीतरी बाहेर लुटतीन. रमा म्हणते की अहो कसे लुटतीन? ते लपून बसलेत. मीच बसवलं त्यांना लपून. मी खरंच अगदी हुशार आहे. आणि रमा बाहेर निघून येते. तेव्हा हे सर्व सांगत असताना रमा आणि अक्षय एकमेकांकडे अगदी बघत असतात आणि हसत असतात. रेवा तर जोराने रडायला सुरुवात करते की माझं मंगळसूत्र गेलं आता मी काय करू? नेहमी माझ्याच बाबतीत असे का होते? तेव्हा मात्र सर्वांना अगदी खूप हसायला येत असतं. परंतु आजी म्हणते की रेवा आता तूच विचार कर. तू सतत माझं मंगळसूत्र घेऊन नाचायची आणि हे सर्व तू एन्जॉय करायची आणि आता बघ ते काय झाले गेले ना तुझे मंगळसूत्र. तेव्हा रेवा रडतच म्हणते की आजी अहो मी खरंच किती आनंदात होते म्हणून मंगळसूत्र घेऊन मी अशी सतत फिरायचे. तेव्हा आजी म्हणते की अगं मग बोभाटा करायची काय गरज होती आणि त्यामुळेच भरल्या घरात चोरी झाली. रेवा जोरात रडते आणि रडतच म्हणते की आता मी काय करू? आजी म्हणते की मग आता मला काय विचारते? एकतर हाताला तुझ्या चांगली सवय सुद्धा नाही. कुठे काही उघड्यावर टाकायचं म्हणून बहुतेक हात मारला असेल त्या चोरांनी. म्हणून आजी खूपच चिडते. रेवा तर आणखीन खूप जोरात मोठ्याने रडायला सुरुवात करते. सीमा म्हणते की आई अहो चिडू नका. तेव्हा आजी खूप वैतागते आणि चिडू नको का काय करू असे वैतागून सीमाला म्हणते नशीब एका दागिनेवर सर्व निभावलो आणि ठीक आहे आता सर्वांनी जाऊन झोपा. उद्या पोलिसांना फोन करूया. तेव्हा रमाकांत काका मात्र तेथेच झोपायला लागतात. आजी मात्र त्यांच्यावर ओरडते अरे ही झोपायची जागा आहे का? तेव्हा सीमा आजीला म्हणते की शुक अहो चिडू नका आई. रेवा जोरजोराने रडत म्हणते की पण आता मी लग्नात काय घालू? तेव्हा रमा म्हणते की दुसरं मंगळसूत्र. तेव्हा आजी म्हणते की अगं बाई सापडतील ते चोर मिळतील दागिने. तेव्हा रमा ही खुश होऊन अक्षयकडे बघून हसते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागात रमा ही अक्षयला म्हणत असते की ह्या रेवाचं लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावे लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ. तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याला हे बघ त्यासाठी आपल्याला ते शशिकांत मुकदमचा DNA म्हणजे रिपोर्ट घ्यायचा
घ्यायचं आहे आणि त्यासाठी एकतरी केस आपल्याला त्यांचा हाती लागायला हवा, तेव्हा पुढचे सर्व पुरावे आपल्याकडे येतील. तेव्हा रमा ही सीमाजवळ ते तिचं जुनं मंगळसूत्र असते तर ते घेऊन येते आणि हे मंगळसूत्र त्या रेवाने बघितलेलं आहे. मला नाही वाटत की ती आता हे मंगळसूत्र माझ्याजवळ राहून देईन म्हणून. सीमा म्हणते की मग मी माझ्या कपाटात ठेवू का, तेथे तर ती हात नाही लावणार. तेव्हा लगेच रमाला एक फोन येतो आणि रमा म्हणते की काय, तर रेवा ही सर्व चोरून ऐकत असते आणि तिने काय आता नवीन शक्कल लढवली असणार ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.